नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जाने खूप सुंदर असं जेवण बनवलंय, चविष्ट असं जेवण बनवलेलं आहे आणि आता हा टास्क तर ऊर्जाने कंप्लीट केलेला आहे। म्हणजे काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, विजयाला काहीही करून ऊर्जाला फक्त आणि फक्त त्रासच द्यायचा आहे आणि त्यासाठी तिच्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात, प्रत्येक गोष्टीत ती ऊर्जाला त्रास देते। तर आता तिने पुढचं काय सुरू केलंय, तर ऊर्जाने म्हणे रात्रभर दिवा तेवत ठेवायचा, म्हणजे समई लावायची देवापुढे आणि ती तेवत ठेवायची। हे सगळं तिने ठरवलेलं असतं। मग मात्र या सगळ्यामध्ये एक गोष्ट येते आणि ती म्हणजेच की आता तिने मदत घेते, ती म्हणजेच दिव्याची, आणि दिव्याला सांगते की रात्रभर आता तिला जागं ठेवायचंय, कुठलं कामही करू द्यायचं नाही आणि झोपू द्यायचं नाहीये। उद्या ती कोर्टात उभीच राहू शकली नाही पाहिजे, बोलायची तर लांबची गोष्ट, असा विचार तिनं केलेला असतो। तेव्हा मात्र आता ऊर्जा रात्रभर दिवा लावत आहे, दिव्यात तेल ठेवते, स्वतःचं काम करण्याचा प्रयत्न करत असते, पण दिव्याने मात्र तिला प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणीच आणलेल्या असतात। तर ऊर्जा हे सगळं कशा पद्धतीने मॅनेज करणार, शौर्य तिच्या मदतीला येणार, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर हे सगळं कसं होतंय ते आपण अगदी डिटेलमध्ये पाहूया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर ऊर्जाने आता तिच्या आईनं दिलेला जो रेसिपीचा खजाना असतो, जी डायरी असते, ती डायरी घेतलेली असते आणि त्याचबरोबर त्या डायरीमधून तिने सगळ्या रेसिपी पाहिलेल्या असतात आणि त्या पद्धतीने काम सुद्धा सुरू केलेलं असतं। ऊर्जा ती डायरी वाचत असते, त्या डायरीमध्ये ज्या गोष्टी असतात, प्रमाण असतं, त्या पद्धतीने स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात ऊर्जाने केलेली असते आणि छान असा स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे। ती स्वयंपाक मनापासून बनवत आहे। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा खरं तर खूप आनंदाने हे सगळं जेवण बनवत असते। ऊर्जाला माहिती असतं की तिच्या आयुष्यात काय अडचणी आहेत आणि त्याचा सामना कसा करायचा आहे ते। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे दिग्विजय शिर्के, विक्रांत आणि सुवर्णा म्हणजेच अर्पिताची आई बोलत असतात। तेवढ्यात अर्पिताची आई सांगू लागते की आता ती शांत झालीये, पण कळत नाहीये की हे सगळं काय घडतंय, कारण या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत, काय होतंय ते कळत नाहीये, असं ती सांगू लागते। तेव्हा विक्रांत म्हणतो की काय चाललंय हे सगळं मेंटल, तुमच्यामुळे झालं हे सगळं, या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घडवून आणलेल्या आहेत, असं म्हणत आता तो ओरडायला सुरुवात करतो आणि तो ओरडत असतो तो म्हणजेच दिग्विजय शिर्केंवर। तेव्हा दिग्विजय शिर्के म्हणतात या सगळ्याला जबाबदार तू आहेस, तुझ्यामुळे झाले हे सगळं, कारण तू जर गोंधळ घातला नसता, त्या मोलकर्णीच्या मागे लागला नसता, कामवाल्या तरुणी मुलीच्या मागे लागला नसता, तर आज ही वेळ आली नसती। या सगळ्या गोष्टीला जबाबदार तू आहेस आणि तुझ्यामुळे झाले, असं म्हणत बाप लेक एकमेकांवरती ताशारे ओढत असतात। का तर म्हणे काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये जबाबदार कोण? दिग्विजय शिर्के म्हणतात बाद झालं, एकतर त्या मुलीच्या नादी लागला नसता, ती केस झाली नसती आणि हा सगळा गोंधळ उभाच राहिला नसता, असं इकडे दिग्विजय शिर्के म्हणत असतात। विक्रांत म्हणत असतो की डॅड बाद झालं, माझ्यावरती आरोप करणं, माझ्यावर सगळं खापर फोडणं बंद करा। तेव्हा दिग्विजयलाही राग आलेला असतो, तोही म्हणत असतो की बाद झालं, तू काय बोलतोय, तुला कळतंय का, तुझ्यामुळे झाले, या केसमध्ये अडकलाच नसता ना, तू या केसमध्ये अडकला असता ना, शौर्यने ही केस हाती घेतली असती आणि कुठलाच गोंधळ झाला नसता, आज माझ्या मुलीची जी अवस्था झाली ती तुझ्यामुळे झाली। तेव्हा सुवर्णा तिथे ते सुवर्णा म्हणते विक्रांत शांत हो, विक्रांत शांत हो, पण विक्रांतचं मन काही शांत व्हायला तयार नसतं। विक्रांत म्हणत असतो की तुम्हाला काय वाटतं, जिथं जाईल तिथं तुम्ही नेतेगिरी करणार आहात, तुम्ही घेऊन गेला तिला त्या लग्न मंडपात आणि म्हणून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्ही आहात, कारण तुम्ही तिला तिथं घेऊन गेलाच नसता तर हे सगळं घडलंच नसतं आणि त्यामुळे तिला ती मेंटल हे झाले ते झालंच नसतं, कारण तिला चांगलं बरं वाटत होतं, ती शांत होती, रडली असती आणि बरी झाली असती, पण तुम्ही काय केलं, तिथं जाऊन तिच्या डोक्यावर आणखी परिणाम झाला। इकडे ऊर्जाचा सुंदर असा स्वयंपाक बनवायची तयारी चालू आहे, छान अशी भाजी बनवून झाली आहे, खीर झाली आहे, पुऱ्या झालेल्या आहेत आणि आता सगळं जेवण तयार झालेलं आहे। ऊर्जा मनापासून हे जेवण बनवते आणि सगळेजण जेव्हा जेवायला येणार असतात तेव्हा मात्र खरी मजा असते, कारण इकडे सगळ्या घरामध्ये आता सुगंध सुवास हा दरवळत असतो, सगळेजण खुश झालेले असतात। तेव्हा आजी म्हणते की बघितलं का शौर्य, तुझ्या बायकोने छान जेवण बनवलेलं आहे, उगीच काळजी करत होता, आणि इकडे दिव्या म्हणते की ऊर्जाने खरंच एवढं चांगलं जेवण बनवलंय,
असं म्हणत आता सगळेजण चला चला बघूया काय बनवलंय असं म्हणत धावत आलेले असतात. कारण सगळ्यांना तो सुवास तिथे थांबू देत नसतो, कधी एकदा किचन मध्ये जातोय असं झालेलं असतं. ऊर्जाने सगळं जेवण डायनिंग टेबलवरती आणलेलं असतं. विजया आणि त्याचबरोबर हर्षवर्धन येतात. हर्षवर्धन तर तो जेवण पाहतो तेव्हा पाहतच राहतो. खरं तर खूप छान असं ऊर्जाने जेवण बनवलेलं असतं. शौर्य ऊर्जाकडे पाहतो, आजी पाहते आणि त्याचबरोबर ऊर्जा म्हणते की मी देवाला नैवेद्य दाखवते आणि सगळ्यांना जेवायला वाढायला घेते, बसून घ्या असं ऊर्जा सांगते. ऊर्जाने ज्या पद्धतीने हे सगळं जेवण बनवलेलं असतं, या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात, त्या एवढ्या मनापासून केलेल्या असतात की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. इतक्या छान पद्धतीनं ऊर्जानं जेवण बनवलेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते अगदी मनापासून केलेलं असतं आणि त्याचबरोबर दोघंही एकमेकांचं अगदी मनापासून कौतुक करत असतात. शौर्यलाही खूप छान वाटत असतं आणि त्याचबरोबर ऊर्जा आता देवाला नैवेद्य दाखवायला जाते आणि मग देवी आईकडे ती हात जोडून प्रार्थना करते, आई अंबाबाई, आज या घरामध्ये अन्नपूर्णा म्हणून मी जेवण केलेलं आहे. कधीच या घरातला कुठलाच माणूस उपाशी राहता कामा नये. या घरातल्या सगळ्यांना अगदी भरभरून दे, सगळ्यांना त्यांना शांत राहण्यासाठी मला आशीर्वाद दे. आई तुझा आशीर्वाद माझ्यासोबत असू दे असं म्हणत इकडे आता कवतीने देवाकडे प्रार्थना करत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा आता नैवेद्य दाखवते आणि सगळ्यांसाठी जेवण घेऊन येते. शौर्य त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथं बसलेले असतात. विजया मात्र पाहतच असते कारण तिचा चांगला पचका झालेला असतो. तिला असं वाटत होतं की काहीही झालं तरीही ऊर्जा हे जेवण बनवू शकणार नाही, पण तिला कुठं माहितीये ऊर्जा ही ऊर्जा आहे, तिच्या नावातच ऊर्जा आहे. त्याच्यामुळं प्रश्नच येत नाही की ऊर्जाच्या बाबतीत कुठल्या गोष्टीमध्ये अडथळा निर्माण होण्याचा. मग आता ऊर्जा जेवायला वाढायला सुरुवात करते. पहिल्यांदा आजीच्या पानात वाढते, त्यानंतर हर्षवर्धनकडे येते, हर्षवर्धनच्या पानामध्ये जेवण वाढते आणि मग ऊर्जा विजयाला जेवायला वाढते आणि घरातल्या आता प्रत्येकाला ती वाढायला सुरुवात करते. मग ऊर्जा शौर्यला वाढत असते. तेव्हा शौर्य म्हणतो की मला नकोय. तेव्हा सगळेजण म्हणतात काय झालं रे शौर्य. तेव्हा शौर्य सांगू लागतो की मला ना ऍसिडिटी झालेली आहे आणि मला आत्ता जेवायला नकोय, मी थोड्या वेळाने जेवेन. म्हणजे आत्ताच मी गोळी घेतली ना ऍसिडिटीची असं सांगितलं जातं. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात. तेव्हा ऊर्जा म्हणते काय झाले शौर्य, कधी झाली ऍसिडिटी, त्रास होतोय का खूप. तेव्हा शौर्य म्हणतो की हो, आत्ताच मी गोळी घेतले ना, आता तेवढा त्रास वगैरे नाही होते, पण नंतर खाईल मी असं तो सांगतो. ऊर्जा म्हणते बरं आहेस ना तू, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना शौर्य असं ऊर्जा विचारू लागते. तेव्हा शौर्य म्हणतो की नाही आणि मग तो म्हणतो की तेवढ्यातच तीर्था तिथं धावत आलेली असते. तीर्था म्हणते की वहिनी खरंच खूप अप्रतिम जेवण आहे, मला खूप भारी वाटतंय, मला वाढ बरं, ती खीर आहे ना खरंच टेम्पटिंग दिसते का, छान बनवलीस, मला वाढा असं सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धन सगळ्यांकडे पाहत असतो कारण हर्षवर्धनला विश्वासच बसत नसतो की ऊर्जाने एवढ्या छान पद्धतीने जेवण बनवलेलं आहे. तर शौर्य आता जेवायला वाढायला घेतो आणि तो म्हणतो की ऊर्जा मी तीर्थाला खीर वाढतो, तू पुऱ्या वाढून घे तोपर्यंत. आता मात्र घरातले सगळेजण म्हणतात तुला तर बरं वाटत नव्हतं ना. तेव्हा शौर्य म्हणतो हो, पण आता मी ठीक आहे, मी गोळी घेतले, मी म्हटलं ना तुम्हाला, त्याच्यामुळे मी ठीक आहे. तर मी आता तिला मदत करतो. आता ऊर्जाने एवढं सगळं जेवण तर बनवलेलं आहे, मग मी तिला वाढायलाही मदत नाही करू शकत का असं इकडे शौर्य बोलत असतो. तेव्हा आजी म्हणते की काहीच हरकत नाहीये, तू तिला मदत करू शकतो, चालेल, दोघं जण मिळून वाढा असं आजी सांगते. आता विजयाचं तोंड बंदच झालेलं असतं कारण पर्यायच नसतो ना. मग सगळेजण जेवत असतात अगदी मनापासून, सगळ्यांना खूप छान वाटत असतं, एवढ्या छान पद्धतीने जेवण बनवलेलं असतं. आणि मग ऊर्जा प्रत्येक वेळेस हर्षवर्धनकडे वाढायला गेली की त्याच्याकडे पाहत असते. जोपर्यंत हर्षवर्धन नजरेने तिला होकार देत नाही तोपर्यंत ती हर्षवर्धनच्या ताटात जेवायला वाढत नाही, तिथंच थांबलेली असते. विजयाच्या तोंडावर किती 12 वाजलेले आहेत ते तर आपल्याला माहितीच आहे. आणि मग सगळे मन लावून खात असतात आणि दिव्यामध्येच म्हणते नाही नाही एवढं छान नाही झालेलं, थोडं मीठ कमी पडले तेव्हा आदित्य म्हणतो खा ना गुपचूप, काही नाहीये ग ऊर्जा, सगळं परफेक्ट झालेलं आहे, कुठलीही गोष्ट कुठेच कमी पडलेली नाही,
अगदी व्यवस्थित जेवण झालेलं आहे, काळजी करू नकोस असं तो सांगतो. सगळे खुश आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद पाहायला मिळतो. तेव्हा ऊर्जाचं मन भरून येतं. म्हणजे तिला समाधान मिळते की आज तिने बनवलेलं जेवण सगळ्यांनी एवढ्या आवडीनं खाल्लेलं असतं आणि मनापासून जेवत असतात. त्यामुळं ऊर्जा सगळ्यांना भरभरून वाढत असते. सगळ्यांना काय हवं नको ते पाहत असते आणि त्याचबरोबर एवढं छान जेवण खात असताना सगळ्यांना खूपच छान वाटलेलं असतं. हर्षवर्धन सुद्धा खुश असतो आणि मग हर्षवर्धन आता जेवण झालेलं असतं, उठलेला असतो आणि तो ऊर्जाला म्हणतो की छान झालं होतं जेवण, गुड. आता हर्षवर्धनकडून एवढे शब्द ऐकायला मिळणं म्हणजे खरंच खूप अवघड गोष्ट असते. म्हणजेच केसमध्ये तर ऊर्जा उत्तम आहेच, पण आज हर्षवर्धनने तिच्या जेवणाचं कौतुक केलेलं असतं आणि ती किती अन्नपूर्ण आहे, सुग्रण आहे हे कळलेलं असतं. तेव्हा आजी म्हणतात की खरंच ऊर्जा, अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे हा तुला, खरंच छान जेवण झालं होतं. आणि विजया तिथं म्हणते की चालेल, वकिली नाही चालली तर कॅटरिंग सुरू करता येईल. सगळेजण पाहत असतात. मग हळूच विजया म्हणते की गंमत केली आणि निघून जाते. तेव्हा आजी जाताना तिला सांगू लागतात, नाही तुझ्या मनात होतं तसं झालं का नाही, का काय प्रॉब्लेम झालेला आहे असं तिला म्हणतात. ते म्हणते की हो झालं. आणि मग मात्र इकडे आजी सांगू लागतात, अजून काय करायचं आहे का. तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आजी म्हणतात की नक्की काय आहे मला कळलं नाहीये शौर्य, पण तुझं कधी रे बिघडलं पोट आणि कधी झाली ऍसिडिटी तुला. तेव्हा शौर्य म्हणतो की आजी, तेव्हा ऊर्जा म्हणते हा पण आता काय. आजी म्हणतात दोघं मिळून जेवा. शौर्य म्हणतो की हो हो नक्की. तेव्हा ऊर्जा म्हणते काय. आजी म्हणते अगं तुला नाही कळलं का, तो ना सेम आजोबांची कार्बन कॉपी आहे त्याच्या, अगदी त्यांच्यासारखाच आहे तो. काही झालं तरीही त्याचे आजोबा सुद्धा मी न जेवता ते जेवायचे नाहीयेत. मग आता मला सांग, तू उपाशी असताना तो कसं जेवेल. आता देवाच्या पुढचं ताट घ्या आणि दोघं जण पोटभर जेवा असं आजी सांगतात. इकडे शिर्के विचारतात की कशी आप्पी. तेव्हा सुवर्ण सांगू लागते की ठीक आहे. म्हणजे कळत नाहीये की तिला काय होतंय आणि काय नाही, कारण ज्या गोष्टी घडतायत त्याच्यावरून तिला त्रास होतोय, तिला मानसिक त्रास होतोय, ह्या गोष्टी लक्षात येत आहेत असं दिग्विजय शिर्केंना सुवर्णा सांगत असते. ते म्हणत असतात बरोबर आहे सगळं, पण या सगळ्यातून मार्ग तर काढावा लागणार आहे ना, कारण काहीही झालं तरीही आपलं लेकरू अशा पद्धतीने या सगळ्यामध्ये अडकलं गेलंय. खरंच मी चूक केली का, तिला त्या लग्नात नेऊन तिथं तिला मोठा धक्का बसला आणि त्यानंतर हे सगळं झालंय असं शिर्के म्हणत असतात. आता शौर्य आणि ऊर्जा दोघंही जेवायला बसलेले असतात. दोघांनीही घास मोडलेला असतो आणि शौर्य स्वतःच्या तोंडापाशी घास नेतो. ऊर्जाला वाटतं की आता सुरुवात करायची जेवायला. ऊर्जा पण घास खायला सुरुवात करते. पटकन शौर्य तिला घास भरवतो. ऊर्जा पाहतच राहते आणि शौर्य मात्र तिला खाऊ घालत असतो. तेव्हा ऊर्जा पण शौर्याला घास भरवते आणि ऊर्जाला शौर्य म्हणतो खरंच कसलं सुंदर जेवण बनवलंयस तू, खरंच जबरदस्त बनवलेलं आहे, अगदी मिशलिन शेफ आहेस तू, मान्य केलं मी, खरंच ग्रेट असं म्हणत तिचं भरभरून कौतुक करू लागतो. आणि ऊर्जा त्याच्याकडे पाहत असते. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात, एकमेकांना घास भरवत असतात. त्याच वेळी आजी तिथे आलेले असतात आणि पाहत असतात. आजींना आपल्या दोन्ही नातवंडांचं छान कौतुक वाटत असतं. ऊर्जा पण त्यांची नातच आहे, तिच्याशीही त्याच पद्धतीने रिॲक्ट होत असतात, तिला समजून घेत असतात, कारण ऊर्जा सुद्धा त्यांच्यासाठी जेवढा शौर्य जवळचा आहे तेवढीच जवळची आहे. त्यानंतर आजींना छान वाटत असतं शौर्याने ऊर्जाला घास भरवताना. जे शेवयाची खीर असते त्यातली शेवई ऊर्जाच्या ओठांना लागलेली असते. तेव्हा मात्र इकडे शौर्य तिच्याकडे पाहतो आणि ते त्याच्या स्वतःच्या हातांनी पुसून घेतो. त्याचसोबतच इकडे दोघंही एकमेकांना घास भरवत असतात, खुश असतात. आज ऊर्जाने सगळ्यांचं मन जिंकलेलं असतं आणि त्याच वेळी इकडे शौर्य ऊर्जा पाहत आहेत. विजया जिन्यावरून आलेली असते, ती त्या दोघांना पाहते. तिला तर इतका राग आलेला असतो, तिला ही गोष्टच पटत नसते. तिचं असं म्हणणं असतं की हे सगळं काय आहे, म्हणजे या सगळ्याचा काय अर्थ आहे, कारण मी एवढं सगळं केलंय, हिला बाहेर काढण्यासाठी मी सगळं करते, पण ती आणखीच या घरामध्ये सगळ्यांमध्ये मिसळत चाललेली आहे, ही गोष्ट नकोय. आणि हे जेव्हा घडतं तेव्हा मात्र आता विजयाच्या डोक्यात वेगळा प्लॅन सुरू होतो आणि विजया ठरवते की आज
ऊर्जाला व्रत करायला सांगायचं. मग ती दिव्याकडे येते, दिव्याला छान छान साड्या देते. आता दिव्या किती मूर्ख आहे ते आपल्याला माहिती आहे. स्वतःच्या बहिणीच्या विरोधात कटकारस्थान करायला तयारच असते. मग विजया तिचा वापर करून घ्यायचं ठरवते आणि मग विजया म्हणते की हे बघ, मी काय सांगते, आज मी ऊर्जाला ते रात्रभर दिवा लावायचं व्रत करायला सांगणार आहे. तेव्हा इकडे दिव्या म्हणते की म्हणजे ती रात्रभर जागी राहणार. तेव्हा विजया म्हणते की तू तिला रात्रभर जागं ठेवायचं, तिला कुठलं कामही करू द्यायचं नाही आणि काहीच नाहीये, ती रात्रभर जागी राहिली पाहिजे, तिला दुसरी कोणतीच गोष्ट करू द्यायची नाही. याचा फायदा उद्या होणार आहे, ती कोर्टात उभीही राहू शकणार नाही. तेव्हा ही मूर्ख दिव्या तयारच असते. ऊर्जा काम करायला घेत असते तर तिला काम करू देत नाही. काही नाही करायचं, तिथं जा इकडं जा अशी खेचाखेची करत असते. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता विजयाने हे सगळं कांड केलेलं असतं आणि नेमका शौर्य हा ऊर्जाच्या मदतीला येतो. कारण उद्या कोर्टामध्ये हिअरिंग आहे आणि पद्माच्या केसची हिअरिंग आहे. तर तो दिवस, तो क्षण खरंच व्यवस्थित झाला पाहिजे, ती केस नीट झाली पाहिजे असं इकडे ऊर्जाला वाटत असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.